औषधाने मी 2च दिवस मी हे औषध प्यायले. त्याने मी उभी राहायला लागली. म्हणजे मला उभं राहताना सुद्धा स्वतःला यायचं. पण याच्यामुळे मी उभी राहू शकते. तुम्हाला तारखेपासून होती गणपतीच्या अगोदर अष्टमीपासून अष्टमी. ऑगस्ट महिन्यापासून. ऑगस्ट. म्हणजे खूप कधी इथे हो मी मुंबईला सायन हॉस्पिटलला पण होती. ऑपरेशनची तारीख जरा लेट झाली म्हणून आम्हाला माझ्या मुलीने बघितलं. म्हणजे मोबाईलवर कळलं. तिने आम्हाला सांगितलं. पण सांगू नमस्कार. म्हणजे मी गजानन मनोहर नाईकर, शिवधन दांडा. मला काही सायन हॉस्पिटलला यायला आम्ही 8 दिवस हॉस्पिटलला ठेवलेली. तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं की ऑपरेशनच करायला लागेल. ऑपरेशन शिवाय काही गत्यंतर नाही आहे आणि मोठं ऑपरेशन होईल. तर आम्हाला तारीख दिली त्या आम्हाला बोलले की आम्ही 8 दिवसांनी पण तारीख देऊ. तुम्ही पण नव्हत्या खाली. आम्ही गेलो डोंबिवलीमध्ये गेलो माझ्या मुलीकडे. तर मुलीकडे गेल्यानंतर आम्हाला माझ्या इथे अमरनाथला आम्ही गेलो. अमरनाथला गेल्यावर मेडिकल आयुर्वेदिक मेडिकलमध्ये आम्ही गेलो. तर त्यांनी आम्हाला आपला कार्ड दिला. त्या माणसाकडे तुम्ही जा, बोराडे म्हणून होते. तर त्यांना मी फोन लावला. तर त्यांनी सांगितलं ते आले घेऊन औषध पण घेऊन आले दुसऱ्या दिवशी. तर ते बोलले तुम्ही घ्या, काही ऑपरेशन करायची गरज नाही. हे अमृत ज्यूस घेतल्यावर तुम्हाला फरक पडेल. त्यांनी ते घेतला. औषध घेतल्यापासून तिला 2 दिवसात इतका फरक पडला की उठाय बसायला लागली, चांगली फिरायला लागली. तर ते आम्ही कंटिन्यू चालू ठेवला. 3 महिने झाले पूर्ण झाली. म्हणजे छोटी झाली एकदम. अजून थोडीशी राहिली. तिचा सगळा त्रास गेला. पण जो त्रास होता शुगरची गोळी पण मला 3 होत्या. आता एकच गोळी घेते. शुगरचा पण त्रास होता. अंगभाग दुखायचा सगळा बहुतेक त्रास तिचा गेला. आणि त्याचा स्वतः काढेम करते त्या अमृत ज्यूसमुळे. थँक्यू अमृत ज्यूस.